नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं फिजिक्स कॉर्नर या चॅनलवरती स्वागत करतो. आपल्या क्वेश्चन ॲन्सर सेशनमध्ये जो काही महाराष्ट्र सेटचा आपण 23 जून 2019चा पेपर बघत आहे फिजिक्सचा, त्यामधला पेपर सेट. तर आज अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10, जो की फोरियर सिरीजचा आहे. बघा, ॲक्च्युली हा क्वेश्चन लेंदी आहे. ॲक्च्युली हा क्वेश्चन CSR नेटला 5 मार्क यायला पाहिजे. तर आपल्याला महाराष्ट्र सेटसाठी 2 मार्क आला. बघा, म्हणजे महाराष्ट्र सेटची लेवल बघा कशी आहे. म्हणून म्हणतो महाराष्ट्र सेट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागणार, कारण की तुम्ही बघू शकतच आहे की क्वेश्चन कशा प्रकारचे असतात. तर बघा, सर्वप्रथम आता जो काही क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो आपण केअरफुली रीड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा, फोरियर सिरीज फॉर द फंक्शन एफ ऑफ थिटा. ओके, +1 असतो तो 0 to पायच्या इंटरवलमध्ये आणि -1 असणार तो पाय टू 2 पायच्या इंटरवलमध्ये. तर बघा, आपल्याला काढायचं आहे आता फोरियर सिरीज एफ ऑफ थिटा इक्वल्स टू हा फॉर्म्युला आहे a02/2 प्लस समेशन ओव्हर n इक्वल्स टू 1 to इन्फिनिटी en cos ऑफ 2n पाय बाय थिटा अपॉन b मायनस a प्लस bn इंटू साइन ऑफ 2n पाय थिटा अपॉन b मायनस a. ओके, हा आपला मेन इक्वेशन नंबर 1. तर त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे बघा a0, an आणि bn. तर या व्हॅल्यू सर्वप्रथम आपल्याला काढायचा बघा, a0 साठी हा फॉर्म्युला, an साठी हा आणि bn साठी. तर सर्वप्रथम आपण an काढूया. बघा, an चा फॉर्म्युला आहे an इक्वल्स टू 2 अपॉन b मायनस a इंटिग्रल a टू b एफ ऑफ थिटा इंटू डी थिटा. आता बघा, आपल्याला एफ ऑफ थिटा +1 दिलेला आहे 0 लेस दॅन थिटा लेस दॅन पायसाठी आणि -1 दिलेला आहे पाय लेस दॅन थिटा लेस दॅन 2 पाय. बरोबर आहे. आता बघा, आता या कॉन्स्टंटमध्ये या a0 कॉन्स्टंटमध्ये a आणि b हे जे काही लिमिट्स आहे बघा, b आहे आपला अप्पर लिमिट, a आहे आपला लोअर लिमिट. तर इथे बघा, हा झाला लोअर लिमिट म्हणजे हा झाला a आणि हा झाला आपला अप्पर लिमिट म्हणजे हा झाला b. आलं लक्षात? तर बघा आता, ओके, तर b व्हॅल्यू आपल्याकडं अप्पर लिमिट म्हणजे 2 पाय आणि a आपल्याकडं लोअर लिमिट म्हणजे 0. तर बघा, a0 इक्वल्स टू 2 अपॉन b मायनस a, b किती आहे आपल्याकडे 2 पाय मायनस a किती आहे 0 इंटिग्रल a टू b. आता बघा आता फंक्शन एफ ऑफ थिटा, ओके, +1 कधी आहे 0 to पाय इंटरवलमध्ये, म्हणजे 0 to पायमध्ये एफ ऑफ थिटा किती घ्यावं लागेल मला 1 इंटू डी थिटा. इंटिग्रल स्प्लिटअप करत आहे आपण. ओके, आता बघा, पाय टू 2 पायमध्ये एफ ऑफ थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -1 इंटू डी थिटा. आलं लक्षात आपण कसं स्प्लिटअप केलं? ओके, तर फंक्शनची, कारण की आपल्याला वेगवेगळ्या इंटरवलमध्ये व्हॅल्यू दिल्या आहे ना, त्यासाठी आपल्याला असं करावं लागलं. देअरफॉर a0 इक्वल्स टू 2 अपॉन 2 पाय मायनस 0 2 पाय. देअरफॉर हे बघा, तर इंटिग्रल डी थिटा 0 to पाय. ओके, आता बघा, मायनसची साईन देऊन दिली बाहेर. इंटिग्रल डी थिटा पुन्हा थिटा लिमिट पाय टू 2 पाय. ओके, नो वन 2 गेट कॅन्सल. व्हॉट मीन्स a0 इक्वल्स टू 1/पाय रिमेन्स. आता बघा, अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट 0, काही हरकत नाही. अप्पर लिमिट 2 पाय, लोअर लिमिट पाय, नो प्रॉब्लेम. therefore a0 इक्वल्स टू 1/पाय, पाय मायनस 0 पाय मायनस ऑफ 2 पाय मायनस पाय. therefore पाय मायनस पाय 0 बाय समथिंग ऑलवेज रिमेन्स 0. therefore a0 इक्वल्स टू हाऊ मेनी 0. ओके, a0 ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 0. तर बघा, आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे an. तर बघूया an चा फॉर्म्युला काय आहे, तोच आहे 2 अपॉन b मायनस a इंटिग्रल a टू b एफ ऑफ थिटा कॉस ऑफ 2n पाय थिटा अपॉन b मायनस a इंटू डी थिटा. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करूया. an इक्वल्स टू 2 अपॉन b आहे आपल्याकडे 2 पाय आणि a आहे 0. आता बघा, इंटिग्रल 0 to पायमध्ये फंक्शन किती आहे 1, देअरफॉर 1 इंटू कॉस ऑफ
2n पाय थिटा अपॉन बी मायनस ए स्प्लिटिंग करत आहोत आपण डी थिटा प्लस इंटिग्रल पाय टू 2 मायमध्ये फंक्शनची व्हॅल्यू किती आहे -1. ओके, तर इथे आहे आपल्याकडे साइन ऑफ 2n पाय थिटा अपॉन, आता बघा हा जो बी मायनस ए किती येणार बघा, बी मायनस ए, बी आपल्याकडे 2 पाय आहे, ए 0 आहे, देअरफॉर बी मायनस ए आपण डायरेक्टली लिहू शकतो की 2 पाय. तर इथं मी 2 पाय लिहून घेतो. ओके, इथे पण 2 पाय लिहून घेतो आणि हा डी थिटा आणि ब्रॅकेट कम्प्लीट. बघा क्वेश्चन इझी आहे परंतु लेंदी आहे, 2 मार्काचा डी आहे. बघा किती मेहनत करावं लागत आहे. तर एन इक्वल्स टू बघा 2 पाय मायनस 0 2 पाय, देअरफॉर 2 टू गेट कॅन्सल 1 मायनस पाय रिमेन्स. आता बघा हा 2 पाय कॅन्सल, तर इंटिग्रल 0 टू पाय कॉस ऑफ 2 पाय कॅन्सल, तर काय आलं कॉस ऑफ एन थिटा टू डी थिटा प्लस, आता बघा हा मायनसची साईन आहे तर इथे आपण मायनस घेऊन घेऊया. ओके, इथे मायनस घेऊन घेऊया आपण. हा झाला इंटिग्रल पाय टू 2 पाय. पुन्हा परत इथं काय राहिलं साइन ऑफ एन थिटा इंटू डी थिटा ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा एन इक्वल्स टू 1/पाय. आता बघा आपल्याला बघायचं आहे की कॉस एन थिटाचं इंटिग्रल काय. बघा साइन ऑफ एन थिटा डिवायडेड बाय एन, हा झाला इंटिग्रल 0 टू पाय मायनस. आता बघा इथे आहे आपल्याकडं नो 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 काहीतरी गलत होत आहे. बघा इथे कॉसच पाहिजे ना, साइन कशाला, कॉसच पाहिजे. ओके, देअरफॉर कॉस ऑफ एन थिटा अगेन साइन ऑफ एन थिटा डिवायडेड बाय एन 0 टू 2 पाय. आता बघा लोअर अप्पर लिमिट पुट करा आणि व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करा. ओके, देअरफॉर एन इक्वल्स टू 1/पाय. आता बघा अप्पर लिमिट पुट केली मी तर काय झालं साइन ऑफ एन पाय, साइन ऑफ एन इंटू पाय. आता 1/, हा एन कॉमन काढून घेऊ आपण. ओके, 1/n कॉमन काढला तर मायनस हा. आता बघा थिटाच्या जागी जर 0 पुट केलं तर साइन 0 0, हा पुन्हा 1/n बाहेर काढला, साइन ऑफ 2n पाय आणि साइन 0 0. आणि बघा साइन n पाय आणि साइन 2n पाय या दोघांची पण व्हॅल्यू काय असते 0. देअरफॉर एन इक्वल्स टू 1/पाय. आता बघा ही व्हॅल्यू आली 0, 0/n 0 म्हणजे 0/0 0 अगेन, इथे पण 0 म्हणजे एन इक्वल्स टू अगेन काय फाइंड आउट झालं 0. लक्षात ठेवा इथं आपण 2 व्हॅल्यू शिकल्या, साइन ऑफ एन पाय ऑलवेज 0 अँड साइन ऑफ 2n पाय ऑलवेज रिमेन्स 0. या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. आता लास्टली व्हॉट यू हॅव टू फाइंड बी एन. बघा आता बी एन कसं फाइंड आउट करायचं आहे. बी एन इक्वल्स टू 2/b मायनस ए इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ थिटा. आता इथे पाहिजे आपल्याला साइन 2n पाय थिटा बाय बी मायनस ए इंटू डी थिटा. देअरफॉर बी एन इक्वल्स टू 2/b मायनस ए 2 पाय. ओके, आता बघा इंटिग्रल 0 टू पाय एफ ऑफ थिटा असतो 1, देअरफॉर आय कॅन राईट साइन ऑफ 2n पाय थिटा अपॉन बी मायनस ए म्हणजे 2 पाय इंटू डी थिटा प्लस इंटिग्रल पाय टू 2 पायमध्ये फंक्शन आहे -1 साइन ऑफ 2n पाय थिटा बाय बी मायनस ए डी थिटा ब्रॅकेट कंप्लीट. देअरफॉर बी एन इक्वल्स टू 2 टू गेट कॅन्सल 1/पाय रिमेन्स. ओके, आता बघा हा 2 पाय आणि हा 2 पाय कॅन्सल, तर इंटिग्रल 0 टू पाय साइन ऑफ एन थिटा डी थिटा. आता बघा हा आहे मायनस, हा मायनस बाहेर घेतला, इंटिग्रल पाय टू 2 पाय. ओके, आता बी मायनस एच्या जागी आपण 2 पाय करू, 2 पाय, हा 2 पाय आणि हा 2 पाय कॅन्सल, तर वर पुन्हा राहिलं साइन ऑफ एन थिटा इंटू डी थिटा. तर बघा देअरफॉर बी एन इक्वल्स टू 1/पाय. आता बघा इंटिग्रल साइन एन थिटा, इंटिग्रल साइन एन थिटा मायनस ऑफ कॉस ऑफ
एन थिटा बाय एन. ओके, 0 to पाय ही काय झाली आपली लिमिट मायनस ऑफ. आता बघा पुन्हा हा काय कॉस ऑफ एन थिटा अपॉन एन मायनस येईल, मायनस येईल ना, मायनस मायनस आपण करून टाकूया प्लस आणि पाय टू 2 पाय ही झाली लिमिट. आता बघा इथं बी एन इक्वल्स टू 1 बाय पाय कॉमन. आता बघा -1 बाय एन कॉस ऑफ एन थिटा 0 to पाय प्लस 1 बाय एन कॉन्स्टंट आहे ना, कॉस ऑफ एन थिटा 0 to पाय टू 2 पाय. आता हा जो 1 बाय एन आहे हा कॉमन काढून टाकू आपण. तर फॉर बी एन इक्वल्स टू 1 अपॉन पाय इंटू एन. ओके, हा जो काही होता तो आपण सर्वप्रथम काढला आहे कॉमन. तर आता बघा ते इथे मायनस ॲज इट इज -1. आता बघा कॉस ऑफ थिटाच्या जागी पाय, कॉस ऑफ एन पाय मायनस कॉस ऑफ 0 सब 0. ओके, प्लस आता इथे आपल्याला पाहिजे कॉस ऑफ बघा 2n पाय, थिटाच्या जागी मी 2 पाय टाकला मायनस कॉस ऑफ पाय. आता बघा आपल्याला आता व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. बी एन इक्वल्स टू 1 अपॉन पाय टाइम्स एन. तर हा -1 कॉस एन पाय -1 होल पॉवर एन कॉस 0 1 कॉस ऑफ 2n पाय 1 कॉस ऑफ एन पाय -1 होल पॉवर एन. आलं लक्षात? कॉस ऑफ 2n पाय ऑलवेज रिमेन्स 1 आणि कॉस ऑफ एन पाय बेटा -1 होल पॉवर एन. ओके, +1 -1 प्लसवर एन इक्वल्स टू इवनसाठी आणि -1 एन इक्वल्स टू ऑडसाठी. ओके, लक्षात ठेवा या व्हॅल्यूज. जसे आपण साईनच्या लक्षात ठेवला तसं तुम्हाला कॉसचं पण लक्षात ठेवला. देअरफॉर बी एन इक्वल्स टू 1 बाय पाय एन. आता बघा -1 होल पॉवर एन -1 ॲज इट इज +1 -1 होल पॉवर एन. आता बघा आता यानंतरची स्टेप्स कशी बघा आता. तर आता बघा फॉर एन इक्वल्स टू E1 बी एन इक्वल्स टू हाऊ मेनी. आता बघा बी एन इक्वल्स टू 1 बाय पाय इंटू एन -1. आता जर एन मी इथे इव्हेंट ठेवला तर हा होईल 1. ओके, 1 एन हां 1 होईल. 1 -1 0 म्हणजे हा झाला 0. ओके, झाला 0 प्लस 1 हा पण काय होईल 1 म्हणजे 1 -1 0 म्हणजे 0 + 0 0 आणि 0 बाय समथिंग 0. देअरफॉर बी एन इक्वल्स टू 0. ओके, फॉर एन इक्वल्स टू इवन बट फॉर एन इक्वल्स टू ऑड बी एन इक्वल्स टू 1 बाय पाय एन. ऑड जर ठेवला तर हा होईल -1 -1 -1 -2. ओके, प्लस -1 प्लस 2 सॉरी एक मिनिट. ओके, हा 2 ह्याच्यासाठी आहे आणि इथं बघा हा जो -1 आहे ना तो फक्त या ब्रॅकेटसाठी आहे. मी इथे कन्फ्यूज झालो होतो. आणि बघा -1 होल पॉवर एन जर ऑड राहिला तर हा झाला -1 -1 प्लस 2. देअरफॉर बी एन इक्वल्स टू आता बघा 1 बाय पाय एन ॲज इट इज -1 इंटू -2 2 2 + 2. ओके, देअरफॉर 2 + 2 4. देअरफॉर 4 बाय पाय एन 4 बाय पाय एन. बी एनची व्हॅल्यू किती आली 4 बाय पाय एन. आता बघा जो आपण सर्वप्रथम फॉर्म्युला लिहिला होता तो फॉर्म्युला बघा आता. सॉरी ओके, एफ ऑफ थिटा इक्वल्स टू बघा ए नॉट आपला काय आला 0 आला आणि ए एन पण आपलं काय आला 0 आला. बी एन इक्वल्स टू ऑडसाठी आपल्याला 4 बाय पाय एन आला. तर बघा आता एफ ऑफ थिटा इक्वल्स टू ओके हा 0 आला, ए नॉट 0 आला, 0 बाय समथिंग 0 अगेन. देअरफॉर समेशन एन इक्वल्स टू 1 to इन्फिनिटी. ए एन पण काय आला 0 बाय कॉस 0. आता बघा आपल्याकडं राहिलं काय फक्त
बी एन साइन ऑफ 2n पाय थिटा बाय बी मायनस ए किती आहे 2 पाय. आपण सर्व पहिल्यांदा तेच बघितलं. देअरफॉर एफ ऑफ थिटा इक्वल्स टू एन इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी. बी एन किती आहे 4 बाय पाय एन. ओके, साइन ऑफ 2 पाय कॅन्सल, साइन ऑफ एन थिटा. आता बघा बस, आता बघा हा जो 4 बाय पाय एन आला. ओके, ओनली फॉर एन इक्वल्स टू ऑड व्हॅल्यूज 1 3 5 लाईक दॅट. देअरफॉर एफ ऑफ थिटा समेशन ओवर एन इक्वल्स टू 1 3 5. ओके, 4 बाय पाय एन साइन ऑफ एन थिटा. एक्सपांड करा. एफ ऑफ थिटा इक्वल्स टू पहिले एन इक्वल्स टू 1साठी म्हणजे 4 बाय पाय एन इक्वल्स टू साइन थिटा प्लस 4 बाय 3 पाय साइन ऑफ 3 थिटा. ओके, आता बघा अगेन प्लस एन इक्वल्स टू 5साठी 4 बाय 5 एन साइन ऑफ 5 थिटा. म्हणजे बघा एफ ऑफ थिटा जो आपण फोरियर सिरीज एक्सपांड केला त्यामध्ये फक्त साईन आला. कोसाईन आला का नाही, साईन आलं पण साईन फक्त ऑड आले. बघा साईन थिटा, साईन 3 थिटा, साईन 5 थिटा. ओके, साईन आहे आणि साईन कशी आहे ऑड आहे. तर बघा ऑप्शन काय आहे बघा इवन कोसाईन टर्म्स नाही, कॉस्ट तर काही घेऊन देणंच नाही म्हणून हा ऑप्शन कॅन्सल. बोथ ऑड कॉस अँड कोसाईन नाही, कॉस पण नाहीच आहे आपल्याला. साईन टर्म्स ओनली नाही. हे बघा साईन टर्म्स तर आहे पण साईन कसं आहे आपल्याकडे ऑड आहे म्हणून ऑप्शन डी. बघा एवढा लेंदी क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हा क्वेश्चन CSIRला 5 मार्कायला असायला हवा होता. म्हणून म्हणतो मी तुम्हाला MH सेटसाठी हार्डवर्क कंपल्सरी आहे. कारण की बघा ना किती लेंदी प्रॉब्लेम आहे. हा होतो का तो 5 मिनटात सॉल्व होणारा प्रॉब्लेम आहे का नाही. तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म्युला माहीत पाहिजे फोरियर सिरीजचा, नंतर A0 AN BN आहे की नाही. तर मेहनतशिवाय दुसरा पर्याय नाही. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.